14 एप्रिल दिन भाग्याचा दिन भाग्याचा बहुजनाचा भारत देशाचा रूढी राक्षसा कराया ठार रूढी राक्षसा कराया ठार रूढी राक्षसा कराया ठार भीमाई पोटी झलमे झुंजार भीमाई पोटी झलमे झुंजार भीमाई पोटी झलमे झुंजार नग्न असेही भारत माता नग्न असेही भारत माता 26 जानेवारी 1950 अगोदर नग्न असेही भारत माता लाज राखाया तिची ती लाज राखाया तिची ती लाज राखाया संविधानाचा आहेर देण्या आला भीमराया बाबासाहेब लहानपणापासूनच कधी कुणाला घाबरले नाहीत बालपणी बहु खोडकर त्या साताऱ्यामध्ये असताना रामजी बाबांची बदली साताऱ्याला झाली आणि मग साताऱ्यात बालपणी बहु खोडकर येतसे बर तितारा वरण रोज दिसभर बालपणी बहु खोडकर येतसे बर तितारा वरण रोज दिसभर चाळीतल्या लोकांची तक्रार चाळीतल्या लोकांची तक्रार चाळीतल्या लोकांची तक्रार आमच्या पोरांना देतो मार आमच्या पोरांना देतो मार आमच्या पोरांना देतो मार विवाह तुमचा धटिंगण फारली विवाह तुमचा धटिंगण फारली विवाह तुमचा धटिंगण फारली जरी मस्ती करी पोरात बाबासाहेब नुसते खोडकर नव्हते जरी मस्ती करी पोरात जरी मस्ती करी पोरात जाता शाळेत उभ्या वर्गात तो अभ्यासात किंवा तो सर्वाहून हुशार किंवा तो सर्वाहून हुशार किंवा तो सर्वाहून हुशार गुरुजी जो प्रश्न करणार गुरुजी जो प्रश्न करणार गुरुजी जो प्रश्न करणार हात त्याचा वरती असणार हात त्याचा वरती असणार हात त्याचा वरती असणार विद्येच वेड त्यास भारी विद्येच वेड त्यास भारी खाऊन कांदा भाकरी शाळेत कसा तो घरी मन लावून अभ्यास करी तो खोडकर आती जरी दरवर्षी पास होई तरी अशी तल्लक बुद्धी बर मिळवायचा पहिला नंबर आणि मग प्रश्न पोर करती मत्सर व्हायचे चकित मास्तर कारण
बसून हो वर्गा बाहेर तर बेजहा इतका जर संधी मिळाली तर आधी तेच आहे तुमच्या माझ्यासाठी. बसून हो वर्गा बाहेर तर बेजहा इतका असता जर प्रशाचा पोर हा जर कोण्या बामणाचा पोरगा असता तर पांढर पेशानी तर नाचवलं असत डोईवर नाव झालं असत गावभर. पण पोरय अस्पृश्याच अस्पृश्याच रामजी महाराज हलक्या जातीचं घेणं काय त्याच. आमच्या पोरांना भाग टाकणार आमच्या पोरांना भाग टाकणार आमच्या पोरांना भाग टाकणार. सदा ते पुढं त्यांच्या असणार सदा ते पुढं त्यांच्या असणार सदा ते पुढं त्यांच्या असणार. शिकून हे पोर काय करणार शिकून हे पोर काय करणार शिकून हे पोर काय करणार. शिकून हे पोर काय करणार केले महान जगती कार्य. देशासाठी कष्ट लाभा देशासाठी कष्ट लाभा देशासाठी कष्ट लाभा. वाहिला कोटी जनांचा भार वाहिला कोटी जनांचा भार वाहिला कोटी जनांचा मनुष्य पोवाडा रोज कानावरती पडत नाही म्हणून मी हा भाग स्वीकारलेला आहे. श्रम करताना ते आवाज कमी ठेवा. श्रम करताना ते समाजात दिन रात दुर्लक्ष दाहले होते संसारात. कष्टात रमाई कंटित होती दिस कष्टात रमाई कंटित होती दिस. आडवी न कधी ती आली हो पतीस. हो कान करो धर्मांध त्यांच्या जीवास दिन रात्र तिच्या हाच जीवाला द्यास. 20 मार्च 1927 ला महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन केलं. 30-31 गोलमेज परिषद बाबासाहेबांना अनेक पत्र यायची की आम्ही तुम्हाला मारून टाकू खलास करून टाकू. आणि या सगळ्याचा परिणाम रमाईवर होत होता. आणि घडलं काय श्रम करताना ते दुर्लक्ष दाहले होते संसारात. कष्टात रमाई कंटित होती दिस. आडवी न कधी ती आली हो पतीस. हो कान करो धर्मांध त्यांच्या जीवास दिन रात्र तिच्या हाच जीवा
देवाला ध्यास चिंतेन टाकील होत शरीर पोखरून परी सदा ठेवल मुकतीने प्रसन्न आणि मग जसे संपत जाते पंथी मधले तेल त्या समदलितांच्या महामातेच झालं 1935 मी महिना उगविला आणि पूर काळाने डाव आपला साधीला पुढे सोडून जाई रमाईचे हो प्राण पुतळी ती गुणाची होऊन पडे निष्प्राण रमाई वाढल्यानंतर रमाईची मान बाबासाहेबांनी आपल्या मांडीवर घेतली कोटीचा वाली हांबरडा फोडून कोटीचा वाली हंबरडा फोडून भीमराया रडे सद्गुण तिचे आठवून भीमराया रडे सद्गुण वदे रमा मस्सी बोलना वदे रमा मस्सी बोलना उठून बैसना रुसवा सोडना ते तुझ्या साहेबास ते तुझ्या साहेबास ते तुझ्या साहेबास पाहना झालो मी निराधार पाहना झालो मी निराधार पाहना झालो मी निराधार तुझ्या विन सुना सारा संसार तुझ्या विन सुना सारा संसार तुझ्या विन सुना सारा संसार शेवट पोवाड्याचा करीत आहे त्यांनी लालुचती धनाची नच स्वीकारली हो जागा ही मानाची नच स्वीकारली हो जागा ही मानाची नच स्वीकारली हो जागा ही मानाची जिंकली कैकदा मैफिल विद्वानांची वाह जगाने केली त्यांच्या ज्ञानाची जगाने केली त्यांच्या ज्ञानाची वाह जगाने केली त्यांच्या ज्ञानाची निवडिला तयानी धम्मयाच देशाचा निवडिला तयानी धम्मयाच देशाचा पुत्राचा बुद्ध शांती दूताचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा मी भारतवर्ष करीन बुद्धमय सारे हे स्वप्न भीमाने करून टाकले पुरे जी बुद्धाची तत्व आहे ती भारतीय संविधानामध्ये नमूद करून बाबासाहेबांनी केव्हाच हा भारत बौद्धमय करून टाकलेला आहे या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला भारतीय संविधानानुसारच वागावं लागल आणि राहावं लागल आणि म्हणून दिन रात्र तयांना एकच होता ध्यास बसविन शिखरावर मी माझ्या जनतेस ती पाहण्याची राहिली मनातच आस सोसीला त्यासाठी हवा तेवढा त्रास मध्ये जव तुटला परंतु त्यांचा श्वास टाकला मृत्यूने असा अचानक भास मृतदेह दिल्लीहून मुंबईला तो आणला दर्शनास अफाट जनसागर लोटला चंदनी शेवर दादर चौपाटीला महामानवास त्या अग्नी पहा हो दिला पाहता शोक तो कोट्यावधी लेकरांचा फाटला असेल किंवा ऊरच पाषाणाचा आणि म्हणून आज सुद्धा आजला तो देई याद तिथे भीमस्तूप सामावले इथे भीमरायाचे रूप आणि म्हणून
6 डिसेंबर दिनी दरवर्षी होते ते जनता बाबांची मिळूनी सारी येते शेकडो जरी हो गट आणि संघटना पण त्या ठाई सर्वांच्या चुकती माना एकाच आईची आम्ही लेकरे असुनी परक्यास कद्यावा वाद घरातील दिसुनी ना गेली अजुनी वेळ एक या होऊ ना गेली अजुनी वेळ एक या होऊ आणि शपथ स्तुपा पुढती बाबांच्या घेऊ आम्ही तुमची लेकरे आहोत बाहू बाहू तो तुम्ही दावला त्या मार्गाने जाऊ 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 एक ध्येय आणि एक बाण द्वेष विसराना समोरी याना करा तालीम औषध घालवा देखीचा तुम्ही बाबांचे वारसदार जाहीर राजनाची ऐका पुकारती आदरणीय बनतेजी बनतेजींचं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो पुढे बसलेल्या मायबापांचे आभार मानतो